₹10 देणगी आलेली आहे. धन्यवाद. पहिली चढाई असणार आहे केदारनाथ आशीर्वाद सावर्डे बोडवाडी संघाकडून, ज्याला सुपरमॅन संबोधलं जातं मित्रांनो, ज्यांचा पावलाचा अंदाज अतिशय जबरदस्त असतो आणि ज्याच्या जोरावरती निश्चितच विरुद्ध संघाला सुरुवातीपासूनच आक्रमण काय असतं याचा एक उत्तम नमुना आपण ज्याच्या माध्यमातून पाहत होतो. विक्रांत भोवाड निश्चितच या ठिकाणी कबड्डीसाठी तयार झालोय. कबड्डीसाठी सर्वस्व अर्पण करणारा विक्रांत मात्र माघारी येतोय आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून अंबोधखोले एक्सप्रेस ज्याला संबोधलं जातं तो जर्सी क्रमांक 11. या ठिकाणी सुपर रेड साठी मंगेश दादा गुरव यांच्याकडून ₹100 बहारदार बक्षीस आलंय. इथं मात्र गळा भेट केलेली आहे ती साहिलनं आणि सुरुवातीच दमखम दाखवलंय, पावर दाखवली. निश्चित इरादा स्पष्ट केला म्हटलं तरी बावगं ठरणार नाही. एका स्टार रेडरला थांबवण्याचं काम केलंय, पॉइंट टेबल ऑन केलंय, शुभारंभ केलाय, श्री गणेश केलाय मजबूत. नितीन उर्फ पांढऱ्या मित्रांनो तीच शरीर असते आणि इथं मात्र पुन्हा एकदा जबरदस्त प्रभाव दाखवण्याचं काम अर्थात आबाला पुन्हा एकदा टार्गेट केलं जातं. बोनस विथ पॉइंट 2 गुणांची कमाई. एक दमदार सुरुवात केदारनाथ आशीर्वाद बोडवाडी संघाकडून आपण पाहतोय. मजबूत प्रकारची 0-3 अशी दमदार सुरुवात केली जाते. ती निश्चितच केदारनाथ आशीर्वाद बोडवाडी या संघाकडून. आता मात्र सुपरमॅनची चूक. एका मोठ्या सामन्यामध्ये अशा प्रकारच्या चुका अपेक्षित नाहीये, ती चूक मात्र विक्रांतकडून घडते. इथं मात्र चुकीला माफी नसणार आहे, कारण एक एक पॉइंट अतिशय महत्वाचा असणार आहे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 ज्याच्यावरती भरोसा दाखवला जातोय मित्रांनो, एक हाती विजय संपादन करणारा या क्षेत्रातला एक मोठा कलाकार, एक अवलिया कलाकार ज्याला संबोधलं जातं. पण गेले काही दिवस थोडासा सामन्यापासून अर्थात मुंबईला रवाना झाला, त्यानंतर पुन्हा एकदा केदारनाथ आशीर्वाद संघासाठी दाखल झाला, बोनस कंप्लीट करून आपल्या मैदानावर दाखल झाला. इथं मात्र ज्याच्याकडे खेळाचा चांगला अनुभव आहे अशा प्रकारच्या कबड्डी स्पर्धेतला ज्याला जादूगार संबोधला जातो केदारनाथ क्रीडा मंडळासाठी, तो मिथिलेश गावडे. निश्चितच जोरदार आक्रमण करावं लागतंय. प्रत्येक पॉइंट साठी एक महत्वपूर्ण लढतीमध्ये स्वतःचं सर्वस्व झोकून द्यावं लागतंय आणि बहुमूल्य योगदान देण्यासाठी स्वप्नील, ज्या स्वप्नीलनं कालच्या सत्रामध्ये काय पॉइंट्स जमवले होते मित्रांनो आपल्या संघासाठी, पण इथं मात्र जर्सी क्रमांक 10 डोक्याला हात लावावा लागतोय. तो स्वप्नीलला एक सुंदर स्वप्न दाखवण्याचं काम केलं होतं आणि कालपासून खऱ्या अर्थानं महामुकाबल्यामध्ये दाखवण्यासाठी पाठवण्यासाठी हो इथं मात्र सुमित पालसतकर लगातार चुका होत आहे. ही सुरुवात आहे. सिंगल पॉइंट पुन्हा एकदा नितीन साठी असणार आहे. पुन्हा एकदा मिथिलेश आक्रमण जारी करण्यासाठी एक महत्वपूर्ण हल्ला विरुद्ध संघावरती, विरुद्ध चमूवरती करण्यासाठी तयार आहे. तो जर्सी क्रमांक 3 मिथिलेश गावडे. आक्रमण करावं तर मिथिलेश सारखं निश्चितच त्याचा फुटवर कमालीचं आहे आणि त्याच्या जोरावरती आपण हातवारी करत गडी टिपण्याचा एक आनंद घेण्याची वेगळीच लकब ज्याच्याकडे, असा मिथिलेश मात्र पुन्हा एकदा एमटी रेड्स कडून रवाना होतोय, दाखल होतोय आपल्या संघासमवेत. विक्रांत आक्रमण जारी करण्यासाठी तयार आहे. निश्चितच जोरदार आक्रमण काय असते याचा एक उत्तम नमुना विक्रांतच्या माध्यमातून आपण पाहत असतो. असं म्हणावं लागतंय, लहरों से डर कर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथं मात्र 3 गुणांनी पिछाडीवर असणाऱ्या केदारनाथ अंबोधखोल संघाला उभारी घेणं गरजेचं आहे. समोर एक बलाढ्य संघ आहे, पण ज्या संघामध्ये अंबोधखोल संघाचं सुदैव आहे आज शैलेश शेडगे नाही आहे आणि शैलेश शेडगे नसताना या सामन्यावरती मजबूत पकड बसवणं अंबोधखोल संघाला खऱ्या अर्थानं गरज आहे. पुन्हा एकदा अंबोधखोल संघाचा स्टार रेडर जर्सी क्रमांक 11 अंबोधखोल एक्सप्रेस ज्याला संबोधला जातो तो आर्यन पुटक. आर पारच्या लढाईचा बादशाह खेळाडू आर्यन पुटक. मित्रांनो आपल्या सर्वांच्या माहितीसाठी केदारनाथ क्रीडा मंडळ अंबोधखोल सलग 5 वेळा मेगा फायनल मध्ये प्रवेश करून 3 वेळा दुर्गामाता आणि 2 वेळेला केदारनाथ आशीर्वाद क्रीडा मंडळ समोर लढत देत आहे. 4 वेळेला उपविजेता पदावर समाधान मानावं लागलं, पण 5व्या वेळेला पाहूया अंतिम सामन्यामध्ये पुन्हा एकदा केदारनाथ आशीर्वाद या मोठ्या संघासमोर
आपला कशा प्रकारे परफॉर्मन्स सादर करतो, अर्थात उत्तम सादरीकरण खेळाचं करतो का आणि विजेते पदक खेचण्याच्या दृष्टीनं उत्तम प्रयत्न करतो का. पण इथं मात्र मिथिलेश गावडे ज्याला चमत्कारिक खेळासाठी मानलं जातं, ज्याचा निश्चितच उपयोग केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोल साठी अत्यंत दर्जेदार पद्धतीने होतो, तोच मिथिलेश गावडे. पण उत्तम दर्जाचं क्षेत्र रक्षण, चूक कोणताही संघ अर्थात करणार नाहीये. जास्तीत जास्त सावधगिरीचा या ठिकाणी खेळ केला जातोय दोन्ही संघाकडून. थर्ड रेड विक्रांत कडून. हो हो हो, या वेळेला मात्र चूक असणार आहे तो निश्चित राज खापरे याची. विक्रांत मधचा दबाव. मिथिलेश थर्ड रेड. डू ऑर डाय, करो या मरोची स्थिती मित्रांनो ज्या ज्या वेळेला असते 30 सेकंदामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. इथं मात्र या घातक चढाईचा नमुना, कारण 30 सेकंदामध्ये अशा प्रकारची चढाई आणि विशेष करून पांढऱ्याच्या बाजूने जोरदार आक्रमण. पूर्वीचा पांढरा बघूया काय करतो मिथिलेश. हे द्वंद्व युद्ध असणार आहे, पांढऱ्या वर्सेस मिथिलेश. जोरदार आक्रमण केलं जात आहे. हो हो हो, समोर मात्र साहिल ओळखुडे. एक चपळ चाणाक्ष चतुराई भरी ही चढाई थांबवली जाते, कारण कटाक्ष टाकला जातोय, नजर मिळवली जाते साहिल कडून आणि एका उत्तम रेडरला पुन्हा एकदा थांबवण्यात यश मिळतंय. रणनीती पूर्णपणे सांगून जाते की निश्चितच या ठिकाणी पांढऱ्या पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी असणारे बचाव करतोय तो निश्चितच आर्यन फुटक. काय घडतं बघूया. एक महत्वपूर्ण लढतीमध्ये दोन्ही बंधू अर्थात आयुष आणि त्याचा मोठा बंधू आर्यन या ठिकाणी आपल्या संघाची स्थिती सावरण्यासाठी तयार होतात का पाहायचंय. पुन्हा एकदा या कबड्डी क्षेत्रातला मोठा खेळाडू केदारनाथ क्रीडा मंडळासाठी आर्यन फुटकनं कित्येक वेळेला मित्रांनो मॅच विनर पारी खेळले, त्याच खेळीची खऱ्या अर्थानं या ठिकाणी गरज आहे. एक उत्तम दर्जाचा खेळ. ओ हो हो, एका मोठ्या खेळाडूसाठी सर्वोत्तम कामगिरी. सुपर रेडचं दर्शन जरा कडकडीत टाळा होऊ द्या आर्यन फुटक साठी. काय कमालीची रेड केली आणि इथून मात्र या खेळामध्ये निश्चितच उलटफेर. तो आर्यन फुटक अजूनही या खेळामध्ये बराच काही पाहावयास मिळणार आहे. सद्यस्थितीमध्ये आपण स्वप्नीलला पाहतोय, खऱ्या अर्थानं मध्यरक्षकासाठी उत्तम भूमिका निभावण्याचं काम करतो तो स्वप्नील. या वेळेला मात्र दर्जेदार कामगिरी करावी लागणार आहे स्वप्नीलला. काय करतो बघूया, प्रयत्न त्याचा जारी आहे. 3 गुणांचं अंतर अजूनही या ठिकाणी बाकी आहे. ते केदारनाथ आशीर्वाद ज्या आर्यन सुपर रेडचं दर्शन लगावलं आणि तिथून मात्र या खेळामध्ये निश्चितच बदल दिसून आला आपल्याला. तो बदल आपण या ठिकाणी अनुभवतोय, कारण इथून मात्र एक मोठी चढाई. पुन्हा एकदा समोर मात्र ज्याचं आव्हान असणार आहे तो स्वप्नील. कालपासून आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये काय कमालीचा खेळ केला. एक कोपरा बरोबर आर्यन भुवड आणि विरुद्ध कोपऱ्याला स्वप्नील असणार आहे. पण आपल्या संघाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा आर्यनला मात्र मोठी खेळी करावी लागते. थर्ड रेड स्वप्नील साठी थर्ड रेडचा इशारा. डू ऑर डायच्या स्थितीमधून स्वतःला सावरायचंय, 30 सेकंदामध्ये स्वतःला सिद्ध करायचंय आणि मित्रांनो एक मोठा दबाव आपल्या मनावरचा झटकून टाकायचा आहे, विरुद्ध संघावरती दबाव टाकायचा आहे. अर्थात या बेहतरीन अशा क्षेत्र रक्षणामधून गुण हासिल करायचा आहे. हो हो हो, पुन्हा एकदा चूक. या ठिकाणी आर्यन फुटक 5 खेळाडू मैदानात, सुपरमॅन सुद्धा मैदानात दाखल होताना आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 11 ज्याचा जलवा दाखवण्याची वेळ. ओ हो वाव, जबरदस्त, पुन्हा एकदा लवली, जबरदस्त सर्वोतोपरी योगदान. एका बाजूला स्वप्नीलचा थोडासा आळसपूर्ण टॅकल, त्याला साथ देण्याचं काम केलं आर्यननं आणि पुन्हा एकदा कमाल. 7-9 अंदाज सगळ्यांचेच अचूक होते. बऱ्याच जणांना वाटलं होतं हो हो हो, इथं मात्र विक्रांतचा जलवा आपण पाहतोय, विक्रांतचा फुटवर्क पाहतोय, विक्रांतचा हाताचा साह्याचा वापर पाहतोय आणि पुन्हा एकदा उत्तम क्षेत्ररक्षण आपण केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोल संघाचं पाहतोय. केवळ 2 गुणांचं लीड. पहिलं सत्र श्वास रोखून धरण्यासारखं होत आहे. अर्थात पूर्णपणे सर्वस्व झोकून दिलं ते आर्यन फुटकनं. काय घडतं बघूया. जर्सी क्रमांक 3 मिथिलेश गावडेला जावं लागतंय. विरुद्ध संघावरती आक्रमण करण्यासाठी जोरदार आक्रमण लगावलं जात आहे.
मध्यरक्षक एकेरी टॅकल करण्यासाठी तिन्ही खेळाडू तयार. आणखी मात्र जर्सी क्रमांक 14 ची चूक. चुकीला मागच्या वतीने भव्य दिव्य आयोजनाचा पहिला अंतिम चषकाचा मानकरी पहिल्याच पर्वाचा कोण ठरतो याचं चित्र स्पष्ट होण्यासाठी 10 मिनिटाचा कालावधी. दोघांसमेत चढाई करण्यासाठी मिथिलेश गावडे. एक महत्वपूर्ण चढाई असणार आहे. या चढाईमध्ये जर मिथिलेशला यश आलं तर मात्र कमाल होऊ शकते. हो हो हो, इथं मात्र कमाल केली जाते. आणि आता मात्र ऑल आउट ची चिंता निश्चितच या ठिकाणी भेडसावते. ती विक्रांत बराच वेळेला सामन्यामध्ये पाहिलंय. एकट्यानं नडलाय, एकटा भिडलाय आणि एकटा भारी पडलाय. सुपरमॅनला आबाकडून पकड. काय टॅकल केलं मित्रांनो. एका जागेवरती थांबवण्यासाठी काम केलं नितीननं. काही टॅकल आपण साईच्या माध्यमातून पाळले, पण इथं मात्र या खेळाला पलटवण्याचं काम केलं. या खेळामध्ये खऱ्या अर्थानं बदल घडवण्याचं काम केलं ते निश्चितच आर्यन पुटकनं. पुन्हा एकदा आर्यन पुटक उत्तम दर्जाचा टॅकल करण्यासाठी तयार असणारा नितीन कडून गुण हिरावून घेतो का पाहायचंय. एक सावध संयमी खेळी करून पुन्हा एकदा आपल्या मैदानात निश्चित येण्यासाठी तयार होतोय तो जर्सी क्रमांक 11. आणि इथून मात्र जोरदार तयारीसाठी येतोय तो नितीन बुवाड. जर्सी क्रमांक 4 नितीन बुवाडला आपण पाहतोय. एक उत्तम दर्जाचा खेळ नितीनच्या माध्यमातून नेहमीच होत असतो. दबाव टाकला जातोय विरुद्ध संघावरती आणि हा दबाव मात्र निश्चितच या ठिकाणी केदारनाथ अंमोदखोल संघाकडून पुन्हा एकदा चढाईसाठी येतो मिथिलेश गावडे. समोरचं क्षेत्र रक्षण अतिशय जबरदस्त आहे. कोणत्याही प्रकारची चूक सद्यस्थितीमध्ये करायला तयार नाहीये तो केदारनाथ आशीर्वाद भुवडवाडीचा संघ. एक समतोल असं क्षेत्र रक्षण निश्चितच ज्यांचं असतं, पण मिथिलेश मात्र प्रयत्न करतोय आणि शेवटपर्यंत प्रयत्न करून असफल पद्धतीनं या ठिकाणी मात्र परत येतोय विक्रांत. पुन्हा एकदा जोरदार आक्रमण विक्रांतला करावं लागणार आहे. आपल्या संघाला लीड करण्यासाठी निश्चितच जीवाचं रान करावं लागणार आहे. आणि इथं मात्र पुन्हा एकदा मिथिलेश अर्थात आर्यनचा चौडा पकड. उत्तम साथ सर्वच खेळाडूंची. आणि आता मात्र थर्ड रेडचा इशारा मिथिलेश साठी. एक सुपरमॅन अर्थात विक्रांत बोर्ड मैदानाच्या बाहेर. 10-13 अशी परिस्थिती. आणि विक्रांत पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर झाल्यानंतर आक्रमण जारी करण्यासाठी तयार होतोय तो जर्सी क्रमांक 3 मिथिलेश गावडे. या सामन्यामध्ये आपण स्वप्नीलचे जबरदस्त दर्जेदार टॅकल आतापर्यंत पाहिलेले नाहीये. कालच्या सामन्यामध्ये काही जबरदस्त टॅकल ज्याच्या माध्यमातून आपण पाहिले. इथं मात्र बोनस कंप्लीट करून शुअरली बोनसवर राहतोय, खात्रीशीर बोनसवर राहतोय आणि सहज आपल्या संघासमोर दाखल होतोय. इथं मात्र पांढऱ्याला भरवलं जातंय. डिफेन्स चालू लागलाय, क्षेत्ररक्षण उत्तम होऊ लागलंय आणि पांढऱ्यासारखा गुणवान खेळाडू पुन्हा एकदा सिटिंग झोन मध्ये मैदानाच्या बाहेर. लाजवाब पद्धतीनं वर्चस्व राखलं जातंय. ग्रामीण गटाकडून सलग या ठिकाणी वर्चस्व राखण्याचं काम करणारा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मित्रांनो भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीजी मोरे साहेब या ठिकाणी दाखल होते. मी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर दाखल व्हायचे. अनेक कार्यक्रमामध्ये ज्यांना आपण पाहतो असं दमदार असं व्यक्तिमत्व आदरणीय सतीशराव मोरे या ठिकाणी दाखल होत आहेत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर दाखल व्हायचे. मेगा फायनल दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा आर्यन पुटक याला काय कमालीचा खेळ केला मित्रांनो. पहिल्या सत्रामध्ये दमदार पद्धतीने आपल्या संघाला निर्विवाद वर्चस्व राखण्याचं काम केलं, आघाडी देण्याचं काम केलं आणि इथं मात्र पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी आर्यन पुटक तयार होतोय. स्वतःला असं बनवा मित्रांनो, स्वतःला असं बनवा की ज्याच्याकडे आहे त्याला गर्व वाटला पाहिजे आणि ज्याच्याकडे नाही त्याला मात्र पश्चाताप झाला पाहिजे. इतका दमदार पद्धतीनं आपलं वर्चस्व दाखवणारा आर्यन थर्ड रेड. हो हो हो, या ठिकाणी काय घडतंय
अनुभवतोय. काय घडतं बघूया. केदारनाथ आंबोदकर संघासाठी मिथिलेश गावडेच्या माध्यमातून हो थर्ड रेडचा इशारा. तिसरी चढाई निर्णायक चढाई असणार आहे. ज्याचे क्रमांक 14 खडून हो 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 सुमित पाचशेकरचा ब्लॉक. 14 क्रमांक ज्याला परतीचं तिकीट नाकारलं गेलं आणि इथं मात्र मिथिलेश गावडे. मित्रांनो, ज्याला या कबड्डी क्षेत्रातला एक जादूगार खेळाडू म्हणतात, अद्भुत करिश्मा करण्यापासून जो केदारनाथ क्रीडा मंडळाला निश्चितच उभारी देण्याचं काम करतो असा मिथिलेश या ठिकाणी आपण पाहतोय. एक संयमी धीराची चढाई करताना, शांत संयमी चढाई करताना 10-18 संत तयार होते. स्वप्नील चढाईसाठी असणार आहे. मंजिल क्या है, रास्ता क्या है, हिम्मत है तो फासला क्या है. निश्चितच हे अंतर तोडण्यासाठी जर्सी क्रमांक 10 ला आपण पाहतोय. 10-18 स्वप्नील कडून ही चढाई असणार आहे. उत्तम दर्जाची चढाई करावी लागणार. ती स्वप्नीलला आमिष दाखवलं जात आहे, लालच निर्माण केलं जात आहे आणि इथं मात्र बोनस कंप्लीट करून आपल्या मैदानात दाखल स्वप्नील. दोघांसमेत चढाईसाठी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व राखण्यासाठी मिथिलेश गावडे तयार होतोय. हाय व्होल्टेजच्या या ड्राम्यामध्ये पुन्हा एकदा पाहतोय ज्यानं कालचं सत्र गाजवलं असा मिथिलेश आणि त्याच्या विरुद्ध पुन्हा एकदा आक्रमण ज्यानं केलं होतं तो मिथिलेश गावडे. अर्थात कालच्या सत्रामध्ये ज्याचे जबरदस्त टॅकल आपण पाहिले तो स्वप्नील दमदार पद्धतीने आक्रमण करतोय. विरुद्ध संघावरती निश्चितच आपली कहर बरसणारी कामगिरी स्वप्नीलच्या माध्यमातून पाहतोय. जोरदार आक्रमणाच्या जोरावरती स्वप्नीलला पकड होतीये. ऑल आउट दिला जातो. एका मोठ्या संघाला बोनस कंप्लीट केला जातोय. तो केदारनाथ आशीर्वादच्या सोन्याचं ज्यांच्या मार्फत काम केलं जात आहे त्या आदरणीय सतीशरावजी मोरे साहेबांचा आपण या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष हरिश्चंद्रजी लोंढे यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. विनंती असेल लोंढेंना आपण आदरणीय सतीशरावजी मोरे यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी करावा. सामना संपण्यासाठी केवळ आणि केवळ 2 मिनिटं आणि 30 सेकंदाचा कालावधी. आर्यननं योगदान दिलं. मिथिलेशनं या सामन्यामध्ये मोहर लावण्याचं काम केलं. पण इथं मात्र सुपरमॅन काय करतो बघूया. या सामन्याचा रिझल्ट, या सामन्याचं गणित बिघडवण्यासाठी तयार आहे विक्रांत. निश्चितच अनेक विक्रम ज्यानं केले केदारनाथ आशीर्वाद घोडवाडी संघासाठी, इथं मात्र गणित बदलण्यासाठी तयार. हो 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 या वेळेला मात्र मोठा फरक. आजचं मैदान गाजवलं, खिंडार पाडलं, एक मोठं भगदाड पाडण्याचं काम केलं. महावितरणचे आमचे मित्र अतिश जाधव भोवड आणि त्यांचा संपूर्ण सहकारी आपल्या संघाला निश्चितच उत्तम मार्गदर्शन करताना. पण इथं मात्र 16-22 अशी परिस्थिती. विक्रांतनं एका चढाईमध्ये या खेळाचा पूर्णपणे कायापालट केला. एक असा बदल घडवून आणला मित्रांनो या खेळामध्ये. हो 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 साईंची ही चूक असणार आहे. ऍडव्हान्स जाऊन पकडणं सोपं नव्हतं. पुन्हा एकदा आपण विक्रांतला पाहतोय. एक चढाई हो 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 इथं सुमित पालसेतकर पुन्हा एकदा चूक करताना आपण पाहतोय. आर्यन फुट 17-23. अखेरकार अशा पद्धतीने या सामन्याचा ऍक्शन मोडवर हा सामना आलेला आहे मित्रांनो. महत्वपूर्ण सामन्यात लम्हे आहे. अर्थात हे महत्वपूर्ण क्षण काही रसिक प्रेक्षकांना असे नाजूक लम्हे पाहण्याची सवय नसते. इथं मात्र नितीनच्या रूपानं पुन्हा एकदा आपण खराब टॅकल पाहतोय. नितीनला बराच वेळेला आपण सतेज टॅकल करताना पाहतो. इथं मात्र आपली सुटका निर्विवाद करताना आपण आर्यनला पाहिलं. पण ज्या स्वप्नीलनं संघर्ष केला, एक उत्तम दर्जाचा टॅकल स्वप्नीलसाठी आबाकडून. पण अखेरकार या ठिकाणी यश मिळतोय तो स्वप्नील. आणि या सामन्याचे शेवटचे क्षण 18-24 अशी परिस्थिती. लगभग 27 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. मेगा फायनल मध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय केदारनाथ क्रीडा मंडळ अहमदखोल वर्सेस केदारनाथ आशीर्वाद भुवडवाडी हे दोन्ही टॉपर संघ दाखल झाले एका महत्वपूर्ण सामन्यामध्ये.